नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करूया। दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया। मित्रांनो, दिलासादायक बातमी आहेत। राज्यातील शासकीय कर्मचारी संदर्भात सामान्य प्रशासन विभाग चा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित, नवीन अपडेट जारी। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी बातमीच्या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय जारी। शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची माहितीचा समावेश करण्यात आला आहे। कोणत्या माहितीचा समावेश करण्यात आला आहे आणि कोणत्या बाबी जारी करण्यात आल्या आहेत त्याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या सविस्तर। तर चला करूया शासन निर्णयाचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया महत्त्वाची माहिती। राज्यातील तब्बल 553 संवर्गातील सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करणे संदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 5 मे 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयानुसार सुयोग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे याकरिता पदभरती प्रक्रिया अधिक सुलभ, एकसंध आणि परिणामकारक व कालबद्ध पद्धतीने करण्याकरता सुधारित शासन पद्धती, संवर्ग आणि तर्कसंग आणि वर्गीकरण, सेवा प्रवेश नियमाचे सुसूत्रीकरण आणि निवड प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी सेवा प्रवेश नियमामध्ये शैक्षणिक पात्रता आणि अनुभव तसेच प्राधान्य व कौशल्य आणि इतर अनुषंगिक बाबीमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। या शासन निर्णयाप्रमाणे महाराष्ट्र लोकसेवा आयोग व्यतिरिक्त स्वतंत्र शासकीय यंत्रणेद्वारे करण्यात येणारी भरती च्या संदर्भामध्ये संवर्गामध्ये सुधारणा होणार नाहीत असेही नमूद करण्यात आले। तसेच या संवर्गाची भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे सुरू असणार आहे। यामध्ये पवित्र पर्वतद्वारे शिक्षक भरती आणि पोलीस भरतीद्वारे तसेच पोलीस बोर्डद्वारे पोलीस भरती या संदर्भामध्ये गट ब अराजपत्रित व गट क मधील पदासाठी उमेदवाराची निवड करताना मौखिक पद्धतीने म्हणजे तोंडी पद्धतीने कोणत्याही प्रकारची मुलाखत घेणार नाहीत अशा प्रकारचे स्पष्ट आदेश या शासन निर्णयाने जारी केले आहेत। आणि संबंधित शासन निर्णयाने हे सर्व नियम सर्व विभागांना प्राप्त करून दिले आहेत आणि शासन निर्णय प्राप्त करून दिला आहेत। आणि याच शासन निर्णयाप्रमाणे शिक्षक व पोलीस वर्गातील भरती होणार आहे। करिता शासन निर्णय ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे व शासन निर्णयाची लिंक येथे निळ्या अक्षराने दिलेली ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहणे, तेथे वाचणे आणि आवश्यक असेल तर PDF सुद्धा प्राप्त करता येईल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स। तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।